नाही का बस झाला 5-6 वर्षाचे निवेदन आहे ती 5-6 वर्ष. हे पाणी पुरवठा विभाग आहे ना, नाही 2 मिनिटं नाही डायरेक्ट धडका मारता म्हणजे काय? कुठली पद्धत कुठली? कायदेशीरच बोलतो आम्ही, संविधानिकच बोलतोय. 6 वर्ष निवेदन दिलेले. आम्ही आमच्या वरिष्ठांना बोलवतो. आयुक्त साहेबांना, नवल किशोरराम साहेबांना आम्हाला भेटू द्या. हा भेटू ना, आम्ही आमच्या वरिष्ठांना बोलवतो. किती वेळ झाले तुम्ही? हा एवढे वेळ एवढे वर्ष निवेदन दिलेले आहेत आम्ही. काका पुढे सरकार कायदा मानतो आम्ही, संविधान मानतो आम्ही. 2 मिनिटं मध्ये नाही जात ना, थांबवलंय ना. तुमचे सगळं ऐकतो, सगळं ऐकतोय आम्ही. इकडे फिरवा बाबा. हे लष्कर पाणी पुरवठा विभाग काही माननीय लोकांचं ऐकून हे 6 वर्षांची निवेदन आहेत. 6 वर्षांची निवेदन. अहो काय आम्ही कायदा हातात घेणारे लोक नाही हो. कायद्याला मानणारी लोक आहे आम्ही. कायद्याला मानणारी लोक आहे आम्ही. 6-6 वर्षांची निवेदन आहेत. वारंवार चालतोय. शिवीगाळ होती, जातीवाची शिवीगाळ होती. नातेवाईकांमध्ये शेजाऱ्यांमध्ये भांडणं होते. सगळं वारंवार सांगून देखील हेच गोष्टी. कायदा पायदळी तुडवणार तुम्हीच लोक. आम्ही वारंवार निवेदन द्यायचं. आज सकाळी भांडणं झाली. का आलो आम्ही इथं? हे पोरं बघा माझे उपाशी आहेत सकाळीपासून. एवढे निवेदन आहे 2019 पासून आहेत. कुठल्या संविधानिक राज्यात राहतोय का? कायद्याच्या राज्यात राहतोय का साहेब आम्ही? पाणी पाजणं पुण्याचं काम आहे. बरोबर आहे का नाही? मग पापवालं काम कोण करतोय? अहो आम्ही सगळे रिक्वेस्ट करतो, आम्हाला भेटू. आम्ही किती ऐकलं तुमचं? किती ऐकलं? 2019 पासून पाय पडू का? झोपू इथं. गाडी जाऊ दे साहेब. आम्ही तुमचं काय ऐकतो, सगळं ऐकतो. बरोबर आहे, गाडी जाऊ दे. मावशी जाऊ दे, चला तुमची. आम्हाला तुमचं काहीच नाही बोलणं. आमचं म्हणणं काय आहे? आम्ही सहकार्य करतो. कशाचं सहकार्य? आम्ही काही सहकार्य करत नाही का तुम्हाला? आम्ही पण सहकार्य करतोय पाणी जर भेटत नसेल मग किती वर्ष किती त्रास. वस्त्यांमध्ये भांडणं लावायचे, खोटे गुन्हे दाखल करायचे. निवेदन सगळे आहेत साहेब. निवेदन 2019 पासूनचे आहेत. आज आहे का? आज काय झालं? नंदकिशोर साहेबांनी काय सांगितलं होतं की लाईन नवीन टाकून द्या म्हणून. नवीन लाईन टाकून द्या जर जगताप साहेबांनी सांगितलेलं आहे. आज आले होते, काय झालं मग? आज परत भांडण्याचे प्रकार झाले. आज एक पाणी पुरवठ्याचे कर्मचारी वाल्मिकी साहेब, चकले साहेब, सांगतोय मी एवढ्या वर्षात अर्ज दिलेले आहेत. वस्त्यांमध्ये भांडणं लावायचे, नातेवाईकांमध्ये भांडणं लावायचे, कार्यकर्त्यांमध्ये भांडणं लावायचे, खोटे गुन्हे दाखल घ्यायचे. आणखीन यांची FIR घेतलेली नाही. या पुढे इकडे मला नवल किशोरराम साहेबांवर आमचा पूर्णतः विश्वास आहे. कोरोनाच्या काळात 1 नंबरवालं काम CP साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांच्यावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे की साहेब आम्हाला पाणी देतील. मागं देखील मी 2-3 महिन्यांपूर्वी साहेबांना भेटलो. त्यावेळेस साहेबांचा फोन झाला आणि आम्हाला पाणी आलं. मग नंतर नेमकं आमच्या लाईनला काय झालं? बरं, काल नंदकिशोर साहेबांनी सांगितलं की नवीन लाईन टाकून देतो. आज नेमकं परत लष्कर पाणी पुरवठ्याचे साहेब लोक आले. परत राजकारण चालू. परत गल्ल्यांमध्ये भांडणं लावायचे. गेले 6 वर्षांमध्ये खूप सारे आमच्या एरियामध्ये भांडणं लावून टाकलेले आहेत. वारंवार सांगितलेलं आहे मी. थोडं या बाजूला या. आम्हाला कायदा कोणत्याही प्रकारचा हातात घ्यायचा नाही. आम्ही कायद्याला मानणारी लोक आहे, संविधानाला मानणारी लोक आहे. पुणे जिल्हा कायद्याचा बालेकिल्लाच राहिला पाहिजे. वारंवार लेखी तक्रारी दिलेल्या आहेत, तोंडी तक्रारी दिलेल्या आहेत, मेसेज केलेले आहेत, ईमेल केलेले आहेत. सगळ्या गोष्टी करून देखील जर पाणी पुरवठा प्रशासन जाणीवपूर्वक पाणी जर आम्हाला देत नसेल तर आम्ही नेमकं भारत देशातच राहतोय का? हा देखील मोठा प्रश्न आहे. पाईप आले तरी देखील जोडले, चोरीला गेले. अरे बायका BP शुगरवाल्या बायका आहेत, गर्भवती महिला आहेत, नातेवाईक कार्यकर्त्यांमध्ये भांडणं होते, लेखी अर्ज निवेदनं दिलेत, अख्खा ढिगाराच्या ढिगार आहे. तरी पण पाणी जर मिळत नसेल तर मग हा बाबासाहेबांचा काळ आठवतो सत्याग्रहाचा. मला जास्त बोलायचं नाहीये. आम्हाला पाणी मिळालं पाहिजे. बिनधास्तपणे ज्यांच्याकडे पोलीस व्हेरिफिकेशन नाही असे वॉलमन कर्मचारी राजरोसपणे शिवेगाळ करतायत. राजरोसपणे मनाला वाटेल तेव्हा पाणी सोडायचं, पाणीच सोडायचं नाही. मोफत टँकर असतात पुणे महानगरपालिकेतर्फे, ते पाणी पुरवठ्याचे टँकर देखील पुरवले जात नाहीत. मग नेमकं आम्ही राहतोय कुठं?
सुरक्षा विभाग, पुणे महानगरपालिकेचा सुरक्षा विभागाला देखील आमचं सहकार्य कायमच राहिलेलं आहे, इथून मागे देखील आणि इथून पुढं देखील राहणारच आहे. आम्हाला आमचं पाणी मिळालं पाहिजे. आयुक्त साहेबांची आमची भेट झाली पाहिजे. जोपर्यंत आमचं तिथं काम साहेब नंदकिशोर साहेब काय म्हणाले होते की एका दिवसात तिथं लाईन टाकून द्या आणि त्या लोकांना पाणी द्या. त्या लोकांपासून खूप वर्षांपासून त्या लोकांना पाण्याचा प्रॉब्लेम आहे. पिण्याचं पाणी जर 2025 साल उलगडते तरी पाणी मिळत नसेल तर असं कसं होणार? पाण्याच्या सेक्शनचं नावच आहे 24/7 समान पाणी पुरवठा. तरी देखील जर लोकांना एक तासभर देखील जर पाणी मिळत नसेल पिण्याचं पाणी तर नेमकीच आपण भारतीय संविधानाच्या कायद्यात राहतोय का? ऐका, गोसाई वस्तीला एक लाईन गेली आणि एक आता नवीन टाकण्यात येणार आहे आणि आमची एक वस्तीला तर खाल तर वरपर्यंत हजारो कनेक्शन आहे. तर आमचं काय म्हणणं आहे वालमॅनला साहेबांना का तुम्ही वाल जे सोडतात ते पुलावर कंट्रोल ठेवा. म्हणजे आमची गोसाई मागची वस्ती, आमची वस्ती, 1-2ची वस्ती, मंदिर महादेव मंदिरला तिघं एक लाईनीला पाणी सोडून तिघाला एक संगत बंद कर. म्हणजे वस्तीतले भांडणे लागणार नाही. आम्हाला पोलीस स्टेशन करायचं नाही, आम्हाला कुणाचं घेणं देणं नाही. जर तुम्ही साहेब लोक येऊन तिथं भांडणे लावणार, तुमचे वालमेन पैसे खाऊन कुठं पण भांडणे लावणार, हे चालणार आहे का? हा कुऱ्हाडीचा पण हल्ला झालेला आहे. काय पण निघतात, बायाच्या अंगावर गडी पण येतात, गडी पण ऐकायला तयार इकडे नसतात. एवढ्याले निवेदन देखील देऊन देखील जर होत आम्ही नसेल कुणाचा वाद करत नाही. तर नेमकं आमची पाणी वस्तीला- पुरवठ्यावर प्रेशर सर्व पडत आहे. वस्तीला पाणी जाऊ द्या. नेमकं हो नाईक साहेब आपलं मला वाटतं माझं देखील फोनवर बोलणं झालं. लगेच घेतलं तिथे मिनिटं लगेच त्यांना म्हणतात कोणी घेऊन या लगेच सांग तुमचं चालू होतं मग मला इशारा केला जाऊन होतो. हो हो ठीक आहे. आता साहेब गेलेले आहेत मध्ये. आम्ही कायदा मानणारे, भारतीय संविधान मानणारी लोक आहेत. या आजींची देखील आज तक आहेत FIR दाखल घेतलेली नाही पोलीस स्टेशन. अशा विविध गोष्टी आहेत. बोलन तेवढं कमीच आहे. पण नेमका कायदा कोण पाळत नाहीये. खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत कार्यकर्त्यांवर, भीती दाखवली जाते, गुंड पाठवले जात आहेत, धमके दिल्या जात आहेत. आज ह्या ताईंवर हल्ला झाला, व्हिडिओ महिलांचा विनयभंग केला जातोय. टाकले साहेब, आमचे साहेब ठेकेदार येऊन तिथं वस्तीच भांडे लावतो. या ठेकेदारावर काळी यादीत का टाकलं जात नाही? ठेकेदाराला एवढा माजुरीपणा कशाचा आहे? ठेकेदाराला बंद करा. किती वर्षापासून चांगले लोक काळ्या यादीत टाका. या ठेकेदारावर गुन्हा दाखल करा, ह्याला जरा जेलमध्ये टाका. आम्हाला ठेकेदार नको. स्पेशल ऍक्ट अंतर्गत ह्याच्यावर गुन्हा दाखल करा. आम्हाला काही वेगळं सांगायचं नाहीये. तुम्हाला सगळं माहिती आहे. जोपर्यंत पाण्याची लाईनीचं काम होणार नाही, शिंदे वस्ती भीमनगरमधील नागरिकांना पाणी मिळणार नाही, तोपर्यंत ह्या पुणे महानगरपालिकेतून मी घरी येणार नाही. तोपर्यंत या महानगरपालिकेच्या गेटवरच मी बसून राहणार आहे. परत एकदा मी पाणी पुरवठा विभाग, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर रामजी साहेब, तुमच्यावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे आणि तुम्ही आम्हाला आमच्या हक्काचं, मूलभूत हक्काचं पाणी मिळवून द्याल ही अपेक्षा करतो. पाणी मिळाल्याशिवाय आम्ही इथून पुणे महानगरपालिकेच्या गेटवरून उठणार नाही म्हणजे नाही. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, एकच साहेब भारतीय संविधानाचा, भारतीय कायद्याचा, पुणे जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, पुणे जिल्हा एकच साहेब, एकच साहेब.